खूप सारे स्टुडंटचा एक डाऊट आहे की सर 3x3 मॅट्रिक्सचा ए इनव्हर्स काढण्यासाठी खूप सारा वेळ लागतो, पण मित्रांनो काळजी करू नका, मी तुमच्यासाठी एक शॉर्टकट मेथड घेऊन आलोय ज्याच्यासाठी आपण ऍडजॉइंट काढण्यासाठी हार्डली काही सेकंदामध्ये पण फाइंड करू शकतो. तर कसं ते बघूया. आता मला ऍडजॉइंट काढायचं आहे, त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय, त्याला रिअरेंजमेंट करायची त्या इलेमेंटची. आता मॅट्रिक्स मध्ये सगळ्यात सेंट्रल इलेमेंट कोण दिसतोय, मला 2 दिसतोय. मग नीट बघा, लिहिताना मी रो वाईज लिहिणार आहे, फिरताना मी कॉलम वाईज फिरणार आहे. तुम्ही बघितलं तर इथं 2 लिहिलाय, 2च्या नंतर इलेमेंट दिसतोय 1, त्याच्यानंतर दिसतोय 1 आणि लास्टला 2 ला येऊन थांबायचं. नेक्स्ट कॉलम मध्ये बघा, नेक्स्ट इलेमेंट दिसतोय 3, देन 1, त्याच्यानंतर फर्स्ट इलेमेंट आहे 2 आणि नंतर 3 ला येऊन थांबायचं. आता फर्स्ट कॉलम सोबत बघा 1, नेक्स्ट इलेमेंट दिसतोय 3, नंतर 0 आणि नंतर 1 ला येऊन थांबायचं. जिथं पासून स्टार्ट केलं होतं 2, 1, 1 आणि 2, म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं तर तुमचा फर्स्ट रो आणि लास्ट रो तुमचा सेम दिसेल. आता डायरेक्ट ऍडजॉइंट ऑफ ए कसा काढायचा याच्यावरून नीट बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू असणार आहे तुमचा. आता जस्ट तुम्हाला काय फाइंड करायचंय, डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचंय 2/2 चा. आता फर्स्ट या 4 इलेमेंट वरती फोकस केला तर 2 - 3 म्हणजे भेटणार आन्सर -1, देन 2 - 1 आन्सर येईल 1, नेक्स्ट 3 - 4 आन्सर येईल -1, नेक्स्ट 9 - 1 आन्सर आलं 8, देन 0 - 6 व्हेरी गुड डन, देन 2 - 0 2 आणि देन 1 - 6 -5, नंतर 3 - 0 देन 0 - 1 म्हणजे आन्सर आलं -1. आता आपल्याला ऍडजॉइंट तर भेटला, आता काढायचा आहे ए इनव्हर्स. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, 1 डिटर्मिनंट लिहायला लागतं. आता तो डिटर्मिनंट पण कसं लिहायचा, फोकस करायचा मॅट्रिक्सचा फर्स्ट रो वरती आणि जो ऍडजॉइंट आलाय त्याच्या फर्स्ट कॉलम वरती. मला पटकन सांगायचं 0 × -1 येणार आन्सर 0, 1 × 8 आन्सर येणार 8, देन नेक्स्ट 2 × -5 आन्सर भेटणार -10. आणि आता याच्या शेजारी काय लिहितो आपण, ऍडजॉइंट. पटकन सांगा, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1/8 - 10 आन्सर आलं -2. आणि आपण जो ऍडजॉइंट काढला होता आन्सर होता आपलं -1 1 -1 8 -6 2 -5 3 आणि -1. हे असणार तुमचं फायनल ए इनव्हर्सचं आन्सर. मित्रांनो, ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.